नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत। नगराध्यक्षपदाचं आरक्षण पडले। प्रभागामध्ये कोण कोण नगरसेवक असणार त्या संदर्भात सुद्धा आरक्षण नुकतंच जाहीर झालं आणि चर्चा सुरू झाली की या वॉर्डात काय, त्या वॉर्डात काय, ह्या वॉर्डात कोण इच्छुक, त्या वॉर्डात। मध्यंतरी प्रभाग क्रमांक 15 ची चर्चा जोरात होती। आता प्रभाग क्रमांक 10 हा भाजपचा पारंपरिक गड, आता या 10 मधल्या प्रभागाची चर्चा जोरात सुरू आहे। मग त्याच्यामध्ये परेचाळी येते, साधारणपणे एक साईडची मारुतीचा भाग येतो, एक साईडचा येतो तो अगदी मरुष्टे दुकानदार राधाकृष्णा करून पुन्हा वळसा मारून पुन्हा तांबटेळीचा एक भाग करून हा प्रभाग टिळकाळी संपूर्ण तो परिसर येतो। साधारणपणे 3200 ते 3400 मतदारांचा हा प्रभाग। ह्या प्रभागामध्ये विद्यमान नेतृत्व करत होते राजू तोडणकर आणि मानसी करमरकर, हे दोन भाजपचे नगरसेवक तिथे विद्यमान होते। पण आता त्या ठिकाणी दोन आरक्षण पडले, ते अत्यंत महत्वाचे पडले। एक सर्वसाधारण पडले आणि सर्वसाधारण महिला पडले। सर्वसाधारण महिला पडल्या तर साहजिकच मानसी करमरकर विद्यमान आहेत, पण सर्वसाधारण पडल्यामुळे कुठेतरी आता पांढरपेशा समाजाची मागणी सुरू झाली की सर्वसाधारण पडल्यामुळे या भागामध्ये ब्राह्मण मतदार बऱ्यापैकी आहे, साधारणपणे 1001च्या आसपास असल्या कारणाने त्या ठिकाणी आम्हाला संधी हवी। पण तो इच्छुकांची संख्या पण तितकीच आहे। पण त्यामध्ये मंदार सरपोतदार आहेत, गणेश भिंगारडे आहेत, नंतर प्रशांत निंगणकर आहेत आणि त्याचबरोबर राजू तोडणकर स्वतः आहेत। राजन फाळकेंची पण नाव चर्चेला घेतलं जात आहे, ते सुद्धा इच्छुक आहेत। मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करणारे तडोदार नेते अद्वैत कुलकर्णी सुद्धा इच्छुक आहेत। ह्या सगळ्या मंडळींनी भाजपकडे उमेदवारीसाठी अर्ज केलाय। आता एकंदरीत याच्यामध्ये मिळणार कोणाला तिकीट, काय तिकीट, कोण कोणाशी लॉबिंग करणार, कोण वरिष्ठांकडे जाणार, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी कोणाचे संबंध आहेत, देवेंद्र फडणवीसांशी कोणाचे घनिष्ठ संबंध आहेत, किंवा पक्ष पार्टी म्हणून कोणाला तिकीट देणार। पण एकंदरीत ही सारी चर्चा सुरू आहे ना, ती नेहमी त्या नाक्यात चालू आहे। सध्या त्या चर्चेचा जोर हा राजन टॉकीच्या समोरच्या हॉटेल गांधींच्या मध्ये, जिथे आम्ही सगळे संध्याकाळचे लोक मंडळी बसतात, सगळ्या पक्षाचे बसतात, चर्चा होतात, त्या आमच्या छोटंसं जंतर मंतरवरती ती चर्चा अधिक होती। मग त्यामध्ये अद्वैत कुलकर्णीला काही जणांचा पाठिंबा आहे, मंदार सरपोतदार आहे आणि त्यावर गणेश भिंगारडे सुद्धा आहे, नवीन चेहरा आहे, वैश्य समाजाचा चेहरा आहे। एकंदरीत भाजपच्या मते वैश्य समाजाला संधी मिळेल असं एकंदरीत वरिष्ठांना वाटतंय। अद्वैत कुलकर्णी भाजपमध्ये आलेत, मनसेतून आलेत आणि साधारणपणे हा एकंदरीत तसा बघायला गेला तर खर्चिक सुद्धा फार कमी आहे। शहरातल्या इतर प्रभागातल्या निवडणुकीत येणारा खर्च आणि हा प्रभागातला भाजपला मानणारा मतदारवर्ग मोठा आहे। ह्या ठिकाणी उमेदवारी मिळवणं कठीण आहे, किंवा उमेदवारी मिळाली तर निवडून येणं फार सोपं असतं। आणि ह्यापूर्वी अनेकांनी ह्या मतदारसंघामध्ये आपलं निवडणुकी लढवली आहे, निवडून आलेली आहेत। मग या ठिकाणी अनेक नामांकित चेहरे आहेत, डॉक्टर समीर जोशी डॉक्टरांसारखं वास्तव्य ह्या ठिकाणी आहे, अनेक मंडळी आहेत, तुमचे आपले या प्रभागामधले अनेक मंडळी म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातले असतील, पण डॉक्टर पटवर्धन ऑर्थोपेडिक ह्याच वॉर्डात आहेत। टिळकाळीचं जन्मस्थान सुद्धा ह्याच वॉर्डात येतं, टिळक जन्मस्थान ह्या ठिकाणी येतं। असे अनेक आहेत ठिकाणं ह्या प्रभागात येतात आणि एकंदरीत हा सुशिक्षित प्रभाग मानला जातो। कारण सुवडेवाडी थोडीशी ह्या भागातलं सोडलं तर बाकीचा प्रभाग हा तसा सुशिक्षित आणि तितकाच भाजपला मानणारा वर्ग आहे। आता नेमकं या वार्डामध्ये कोणाला तिकीट मिळणार, कोण उभं राहणार, मतदारांनी कोणाला निर्णय दिलेला आहे, कोणाला उभं करणार, असे सगळे प्रभाग, तिथं उभाटाकडनं कोण असणार, महाविकासाकडनं कोण असणार, अशाही चर्चा सुरू आहेत। पण एकंदरीतच काय, प्रभाग क्रमांक 10 आता चर्चेत आलाय आणि तो का आला तर पांढरपेशा म्हणजे ब्राह्मण समाजाने आता ह्या ठिकाणी आमच्या समाजातलाच उमेदवार द्यावा अशी मागणी करू लागली, कारण त्या ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळे। आता पाहूया ह्याच्यावर नेमकं कोणाला उमेदवारी दिली जाते आणि कोणाला नाकारली जाते। पण सध्या तरी प्रभाग क्रमांक 10 मात्र सध्याच्या राजकीय दृष्ट्या रत्नागिरीमध्ये चर्चेचा विषय ठरलाय। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।